नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी. जिहाद ही संकल्पना केवळ इस्लाममध्ये नाही तर भगवद्गीता आणि ख्रिश्चन धर्मात सुद्धा आहे, असं विधान ज्येष्ठ काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलंय. श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवला असं वादग्रस्त वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलं. पाटील पुढे आणखी म्हणाले की महाभारत ग्रंथामध्ये सांगण्यात गीतेचा भाग समाविष्ट आहे आणि याच गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला जिहादच्या गोष्टी सांगतोय. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई यांच्या चरित्राचं प्रकाशन सोहळ्यामध्ये ते बोलत होते आणि भाजपनं मात्र या विधानावरती जोरदार टीका केली आहे. यहां पर कहा जाता है कि इस्लाम धर्म के अंदर जिहाद की बहुत चर्चा हुई है. अब ये जो सब कुछ पार्लियामेंट में हम काम कर रहे हैं वो जिहाद को लेकर काम नहीं कर रहे हैं, हम विचार को लेकर काम कर रहे हैं. और जिहाद की बात भी कब आ जाती है, जिहाद की बात तब आ जाती है जबकि सारे मन के अंदर स्वच्छ विचार होने के बाद भी अगर उस प्रकार से काम करने की कोशिश करने के बाद भी अगर कोई वो समझता नहीं है, वो नहीं करता है, तो कहा जाता है को आपको अगर शक्ति का उपयोग करने का है तो वो करना चाहिए. और वो सिर्फ कुरान शरीफ के अंदर नहीं है, वो महाभारत के अंदर जो गीता का जो भाग है उसके अंदर भी श्री कृष्ण की अर्जुन को भी जिहाद की बात ही कहते हैं. और ये सिर्फ ये जो बात है वो सिर्फ ये कुरान शरीफ में और गीता के अंदर है ऐसा नहीं है, मगर जो क्रिश्चियन लोगों ने लिखा है, जैसे कृष्ण ने भी लिखा है और उन्होंने लिखा है कि आई हैव कम हियर नॉट टू एस्टेब्लिश पीस बट आई हैव कम हियर विथ स्वॉर्ड आल्सो. उन्होंने लिखा है, यानी सब कुछ समझाने की कोशिश करने के बाद अगर समझ नहीं रहे हैं. आणि त्यांच्या या वक्तव्यावरती भाजपकडून जोरदार टीका केली जाते. आणि आता पुढची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ आणि बद्रीनाथाच्या दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरामध्ये पूजा करण्यासोबतच विविध प्रकल्पांचं भूमिपूजन करतील. जवळपास 3400 कोटींच्या प्रकल्पांचं भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. पण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केदारनाथ आणि बद्रीनाथ दौरा. सकाळी 8:30 वाजता केदारनाथ मंदिरामध्ये पूजा आणि दर्शन घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यानंतर सकाळी 9 वाजता केदारनाथ रोपवे प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 9:10 आदिगुरु शंकराचार्य समाधी स्थळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. सकाळी 8:30 वाजल्यापासून हा त्यांचा दौरा सुरू होईल. मग सकाळी 9:25 मंदाकिनी आस्थापथवरती विकास कामांची पाहणी पंतप्रधान मोदी करणार आहेत. मग मंदाकिनी आस्थापथ वॉटर ATM मध्ये श्रमजीवींशी संवाद साधतील पंतप्रधान 9:25. पुढे 9:45 सरस्वती अष्टपथ इथे विकास कामांची पाहणी करणार आहेत. मग सकाळी 11:30 वाजता ते बद्रीनाथ मंदिरामध्ये पूजा करतील आणि तिथे दर्शन घेतील. दुपारी 12:05 नदी किनारी आणि साकेत चौकातील विकास कामांची ते पाहणी करणार आहेत. दुपारी 12:30 वाजता मानागाव रस्ता आणि रोपवे प्रकल्पाची पायाभरणी सुद्धा पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 2 वाजता आगमन प्लाझा आणि तलाव इथे देखील विकास कामांची पाहणी ते करतील. आज संपूर्ण दिवसभर बद्रीनाथ केदारनाथ दौरा पंतप्रधान मोदी यांचा सकाळी 8:30 वाजल्यापासून या दौऱ्याला सुरुवात होईल. आता 2 वर्षांनंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत असल्यामुळे दिवाळीचा मोठा उत्साह आहे. मात्र महागाईमुळे ऐन दिवाळीमध्ये ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे. दूध, ड्रायफ्रुट्स, तेल, बेसन यासोबतच इतर वस्तूंचे भाव वाढल्यामुळे
दिवाळीचा फराळ आणि मिठाईचा भाव 20 ते 25% वाढलाय। त्यामुळे दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसतायत। त्यामुळे जळगावच्या बाजारपेठेमध्ये दरवर्षीपेक्षा यंदा गर्दी कमी दिसतेय। पुढची बातमी आहे, सासूमुळे पत्नी सोडून गेली असा समज करून घेत एका जावयानं सासूला धडा शिकवण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला। कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी त्यांचा हा बनाव उघड करत त्याला बेड्या ठोकल्यात। संदीप गायकवाड असं जावयाचं नाव असून त्याच्या वेगवेगळ्या धर्माच्या 2 पत्नी आहेत। पहिल्या पत्नीला पोलीस ठाण्यामध्ये येऊन अपहरणाचा गुन्हा दाखल केला। विशेष म्हणजे अपहरण होताना त्याने चक्क बुरखा परिधान केला होता आणि दुसऱ्या पत्नीच्या आईवरती संशय जाईल म्हणून त्यानं हा बनाव केला। मात्र कोळशेवाडी पोलिसांनी या बनावट अपहरणाचा पर्दाफाश केला आणि बहादर जावई संदीप गायकवाड, त्याचा साथीदार जावेद खान, आकाश अभंग आणि अवी पाटील यांना पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे।